किल्लेदारचा वाडा म्हणण्यापेक्षा किल्लेदारचा महल म्हणजे खूप मोठी दिसते बरं का. खूप इनसाइड मध्ये खूप मोठी जागा असेल ती. वाड्याची भिंत आहे, वाड्याच्या भिंतीवरती ते स्ट्रक्चर बनलंय. हे पॉसिबल असू शकतं का? कारण की खालच्या साईडला पुण्यात तिसऱ्या दरवाजामध्ये एंट्री केली आहे आणि ह्या आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटकडनं ना रिपेअर केलेला दिसतोय तुम्हाला हे बघा. आणि जस्ट हासील आले की ना दान म्हणजे ही गुफा कोणी ज्यांनी दान केली असेल ना व्यापाऱ्यांनी किंवा त्या काळात तुम्हाला एक गोष्ट सांगितली असेल. आत्ता वाजले 2:30 आणि मी मनमाडपासून 12 किलोमीटरवर असणारा अंकाई हा किल्ला आहे ना, हा टंकाई है ना, याच्यावर उभा आहे मी. जस्ट याची जी तटबंदी आहे ना, ही खूप सुंदर तटबंदी आहे आपल्या भागातील. आणि जस्ट याच्याबद्दल ना इथं लिहिलं गेलेलं आहे. आपण फर्स्ट ते बघूया. इथे आहे ना अंकाई लेण्यांबद्दल लिहिलं गेलेलं आहे ना. एकूण 13-14 लेण्या आहेत तिथं आणि 10व्या ते 13व्या शतकातील सांगितल्या जातात. आणि काही मधले छोट्या लेण्या आहेत, मध्यम आकारातील लेण्या आहेत आणि दुसऱ्या काही अर्धवट बी सोडलेल्या आहेत ना, 12व्या-13व्या सेंचुरीतले आहे. तर रिझन असं असेल की या भागात आहे ना, मी बघितलं इकडे आहे ना नदी वगैरे नाही आहे, तर पाणीचा इश्यू असू शकतो या जागेवरती. आणि त्याचमुळे इथल्या ज्या लेण्या आहेत ना, त्या पूर्णपणे बांधकाम नसेल किंवा जास्त लेण्याने सापडतात. इथं जस्ट लेण्या इथं वरतीच इथं येऊन जातात त्या. आणि वरती अजून त्या भागावरती लेण्या आहेत. मी पहिल्यांदा एकदा पण येऊन गेलो या जागेवरती. तर चला, असा रोड आहे. ह्या किल्ल्याची सगळ्यात मला खास गोष्ट वाटते ना, हे बघा ही तटबंदी किती सुंदर आहे बघा. असे फक्त आपल्या भागात आहे ना 2च किल्ले आहेत, एक हा आणि दुसरा आहे गाळणा किल्ला. पण असा त्याची बी तटबंदी एकदम सुंदर असे दिसते, याची बी तटबंदी सुंदर दिसते. म्हणजे जस्ट आपण दक्षिण महाराष्ट्रात बघतो ना त्या टाईप हे किल्ले वाटतात. वातावरण बघा किती सुंदर आहे ना, ढग बी किती सुंदर दिसतात. आपण थोडं वरती चढून आलोय, जस्ट एक असं एक दिसतंय स्ट्रक्चर. इकडे वरती गेल्यावरती इथं तुम्हाला लेण्या आहेत या साईडला. हे कोणाचं काही माहिती, कोणाचं आहे त्याने माहिती. बट इथं पण आहे. आणि जस्ट खाली बघा, ही माझ्या अंदाजे मंदिर वगैरे असू शकतं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 8व्या-9व्या सेंचुरीपासून इथून डेव्हलपमेंट असेल ना. आता 12व्या सेंचुरीमध्ये सेऊल म्हणजे यादव राजांचं जेव्हा हे असेल ना, तेव्हा हे बनलेलं असेल ना. हे सगळं हेमाडपंथी स्ट्रक्चर आहे बघा. दगडाला दगड जॉईंट मारलेला आहे ना, दगडवर दगड ठेवलेला आहे. आणि इनसाइड मध्ये काय हे बघा. आता पूर्ण पडत आलंय ते, त्याला सांभाळला गेलेलं नाही. तर एक मंदिर असू शकतं हे, किंवा मग मंदिरच असेल बहुतेक. कारण की एक असं एंट्रन्स आहे याला, इथून पॅक जस्ट काही समजत नाही ते, कारण की व्हाईट पेंट मारलाय त्याला. मंदिर असेल किंवा मग दुसरं काही, किंवा मस्जिदचं स्ट्रक्चर वगैरे त्याला नंतर बनवलं असेल है ना. कारण की त्या काळात असं व्हायचं, 12व्या-13व्या सेंचुरीपर्यंत इथं सेऊळ राजांचं राज्य होतं. त्याच्यानंतर बहमनी निजामांचं बी राज्य आलं ना, मग त्या काळात शाळेत छोटी मस्जिद वगैरे झाली असेल ही जागा है ना. कारण की मस्जिदमध्ये असं असतं बघा, जिथं आपण अजान वगैरे पुकारतो ना, ती गोष्ट अशी असते. बट हे स्ट्रक्चर तुम्हाला हिंदू स्ट्रक्चर दिसते. आता जस्ट आपण लेण्यांजवळ येऊन उभं राहिलो आणि मी तुम्हाला दाखवतो. इकडे ना पाण्याचा इश्यू असेल बरं का. आणि आज पण नाही, आजपासून 500 वर्षापूर्वी 600 वर्षापूर्वी पाण्याचा इश्यू असेल. म्हणून या इथं आहे ना कमी लेण्या डेव्हलप झालेल्या आहेत. या जस्ट 2 वरती 4-5 लेण्या आहेत आणि काही अर्धवट आहे. आणि त्या साईडला पण लेण्या आहेत. आता इथून किल्ला दिसतोय बघा. मी पहिल्यांदा बी इथं आलेलो आहे ना, तर मला तेव्हा पण असं डाऊट आला होता, कारण की पाणी एक इश्यू असू शकतो ना. पाणी नसल्यामुळं मग अर्धवट बांधकाम सोडून निघून गेले असतील, किंवा मग नंतर हमले वगैरे झाले असतील ना. आता जस्ट एवढीच लेणी बनलेली. आणि ही 12व्या-13व्या सेंचुरीतली, 11व्या-12व्या सेंचुरीतली. हे बघा, हे इथं असेल है ना. आता हे जसं इथं असू शकतं, हे आता पडलेलं इथं मोकळं. आणि जस्ट हे माझे तर्क आहेत. पाणी आहे बघा असं एवढं. हे आता पावसाळ्यातलं पाणी पूर्ण खराब झालंय, म्हणजे इथं पाण्याचा इश्यू आहेच. जस्ट एक लेण्या आहेत, अशा लेण्या आहेत इथं भरपूर, पण त्या बंद करून ठेवल्या आहेत. रिझन असं की मी एकदा मागच्या वेळेस आलो होतो ना, तेव्हा मला सांगितलं होतं इथं लोक मध्ये टॉयलेट वगैरे करून देतात, त्या इश्यूनी पूर्ण खाली लेण्या आहेत. आणि खाली असण्याचं रिझन असं की 13व्या सेंचुरीपासून म्हणजे बहमनींची सत्ता आल्यानंतर, 14व्या सेंचुरीपासून बहमनींची तर सत्ता येते. त्याच्यानंतर मग जवळपास 16व्या-17व्या सेंचुरीपर्यंत म्हणजे मराठ्यांची सत्ता जोपर्यंत इथं येत नाही, तोपर्यंत हा प्रदेश मुस्लिम राजांच्या कब्जामध्ये होता. तर मग लेण्या वगैरे त्या काळात ते डिस्ट्रॉयच करून द्यायचे. मग याचा उपयोग दुसरा होत असेल. म्हणजे माझं सांगणं असं की मुघल काळात किंवा मग मुस्लिम शासकांच्या काळात या लेण्याचा उपयोग आहे ना, रसद ठेवण्यासाठी व या फिर सैनिकांना थांबण्यासाठी केला जात असेल. कारण की एक बी याच्यात तुम्हाला मूर्ती दिसणार नाही, पूर्ण संपलेल्या आहेत है ना. ह्याबाई ह्यावरती इथली माझ्या अंदाजे हीच लेणी एक शाबूत आहे, ज्याच्यामध्ये हुबी तीर्थंकर आहेत. आणि अजून एक हिंदू स्ट्रक्चर पण आहे. हे लेण्यांमध्ये जायच्या पहिले ना शूज उतरून घेतले पाहिजे,
जस्ट आता जातोय मी. हे जैन हे बघा, हे इथं आहेत मधल्या साईडला दिसतात ते. हे बघा, व्हॉट इज दिस यार भाई. नाही ही पण खाली आहे. मावशी इथं एक जैन स्ट्रक्चर होते, कुठे गेलं? जैन गुफा होती त्या साईडला. अच्छा ओके. हे बघा, हे पण एक जैन स्ट्रक्चर आहे. जस्ट हे बी असू शकतं, बट आता त्या हां आता हां हे महावीर. हां हां हे काय हेच ना तिरखंड हे ते हे पण असेल. बट जसं जसं 17व्या सेंचुरीमध्ये मराठ्यांचं शासन आलं ना, त्याच्यानंतर मग इथं देवीची स्थापना वगैरे केली गेली असेल. जस्ट आणि अजून एक ह्या समोर आहे. हे बघा, मी तुम्हाला दाखवतो. एक तीर्थंकर मी बघितलेले आहेत. बट इथे आहे ना प्रॉब्लेम असा आहे, आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे, आपण फक्त आपल्या संस्कृतीची वाहवाही करतो, पण आपली जी वस्तू असते ना ते सांभाळता येत नाही आपल्याला. इथं पोरं टॉयलेट केली जायची इथं ना इनसाईडमध्ये. ही पण खालीच आहे, पण बघा किती मोठी आहे. मोठी मीन्स इथं आहे ना सैनिक वगैरे थांबत असतील मुघलांच्या काळात, बहमनीच्या काळात, निजामांच्या काळात है ना. पूर्ण संपलेल्या आहे त्या साईडला. पण इथून तर डायरेक्ट तिकडच्या साईडला असं जोरात, म्हणजे तिकडच्या साईडला निघू शकतो माणूस. ही पण मूर्ती डिस्ट्रॉय आहे बघा है ना. आता त्या साईडला नेतो तुम्हाला. लाईनशीर आलो आपण असं, आणि तिथं आहे ना पाण्याचा टाका पण आहे, ते पण तुम्हाला दाखवूया. जस्ट आता आपण इथं जाऊया. हे तुम्हाला दाखवणंच राहिलं किती बारीक कोरीव काम आहे बघा है ना. हे बघा, हे बघा, म्हणजे ज्यावेळेस त्या असतील ना पूर्ण अशा व्यवस्थित असतील ना, त्यावेळेस हे बघण्यासारख्या राहत असतील. आणि सिमिलर आहे हे बघा, इथं जसं काम केलेलं आहे ना सिमिलर ह्या साईडला पण आहे. हे बघा, म्हणजे दोघं साईडला सिमिलर आहे, बट पूर्ण प्लेन आहेत, त्यामध्ये काहीच नाही. इथं जे पण असेल ते शायद पाडलं गेलेलं आहे, ठोकून काढलं गेले, या फिर बनल्याच नसतील, त्या पूर्णपणे काम नसं झालं असं वगैरे झालं असेल बहुतेक. हे बघा, आणि इथं हा शिलालेख आहे. हे बघा, आता हा कोणाच्या काळातला आहे? हा जस्ट संस्कृत वाटतंय मला. मी या शिलालेख विषयी सर्च केला, बट हे ब्राह्मी लिपीमधला शिलालेख सांगितला जाते हा. आणि जस्ट हा शिलालेख ना दान, म्हणजे ही गुफा कोणी ज्यांनी दान केली असेल ना, व्यापाऱ्यांनी किंवा त्या काळात, तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, त्या काळात ना गुफा दान केल्या जायच्या है ना. म्हणजे दान मीन्स आता कसं आपण काही मंदिरांना दान धर्म करतो, तसं त्यावेळेस ना काही व्यापारी, काही राजे लोक आहे ना भिक्षू लोकांसाठी गुफा दान करायचे. म्हणजे त्यांच्यासाठी, त्यांना राहण्यासाठी, किंवा मग त्यांच्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ एखादा भिक्षू अगर जातोय तर त्याच्या स्मरणार्थ एक मूर्ती स्थापन केली जायची. किंवा मग भिक्षूंना राहण्यासाठी, त्यांना तपश्चर्या करण्यासाठी आहे ना त्यावेळेस गुफा दान करल्या जायच्या. तर मग ही गुफा आहे ना ज्यांनी दान केली ना त्यांचा इथं शिलालेख इथं लिहिला गेलेला आहे ना. हा ब्राह्मी लिपीतला शिलालेख आहे. जस्ट तो आता वाचला नाही जाऊ शकत, कारण की पूर्णपणे तो असा खोडला गेलेला आहे. हे बघा, ह्या खांबावरती तो शिलालेख आहे. जस्ट आता बघितला तो आपण ना ब्राह्मी लिपीतला. आणि ह्या साईडला पूर्ण अशा केव्स आहेत, तिथपर्यंत येत. वरती पण येत, वरती थोड्या अधुऱ्या केव्स वाटतात, पूर्ण न झालेलं असेल बांधकाम. जस्ट याला आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटकडनं संरक्षित केलं जाते ना बांधकाम करून. आणि हे बघा, हे असं स्ट्रक्चर आहे, पूर्ण डिस्ट्रॉय झालंय ते ह्या साईडला. आणि इनसाईडमध्ये ह्याच एवढीच एक गुफेमध्ये जैन तुम्हाला हे बघायला मिळतंय. पण त्यांचं पण नाक वगैरे तुटलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो ना, हे पूर्णपणे हा जो प्रदेश होता ना 13व्या सेंचुरीच्या नंतर आहे ना, पूर्णपणे 17व्या सेंचुरीपर्यंत, म्हणजे जवळजवळ 400 वर्ष इथं इस्लामिक शासन असल्यामुळे हे डिस्ट्रॉय झालं असेल बहुतेक. अँड जस्ट हे बघा इनसाईडमध्ये. आणि ह्या इकडं अधुऱ्या आहेत ना. वरती चढलो, आणि ही ओनली एक केव आहे जी 3 मजली वाटते मला. याच्या खाली पण एक केव आहे, इथून जस्ट रस्ता आहे त्याला. ही दुसरी आहे, आणि याच्यावरती तिसरी होती. जस्ट चढायला पण वाढ असेल इथं, पण आता ते पूर्णपणे तो दगड तुटल्यामुळे ना समजत नाही. आणि इथं तुम्हाला असं खांबी बनलेला दिसतोय ना, कार्विंग. बाकी कार्विंग जसं काही नसेल झालेली. आणि इथं तुम्हाला दिसतंय का, इथून काहीतरी असं टाकलं असेल त्यांनी वगैरे, काही असेल. हा दरवाजा वगैरे बघा, दरवाजा लावण्यासाठी खटक्या वगैरे, म्हणजे हा रूम म्हणून यूज केला जात असेल बहुतेक पहिले, किंवा मग नंतर मीन्स बहमनीच्या काळामध्ये, किंवा मग निजामांच्या काळामध्ये ना एक रूम म्हणून. पूर्णपणे प्लेन आहे ती, काहीच नाही. अगर मग प्लेन नसेल तर त्याला खोदून प्लेन केलं गेलेलं आहे, पण प्लेन आहे. इथं कार्विंग दिसते तुम्हाला. इनसाइड मध्ये रूम आहे बघा, इथं अशी जागा दिसते प्लेन. म्हणजे या केव पूर्णपणे खाली आहे, याच्यामध्ये तुम्हाला काहीच दिसणार नाही. 1-2 केव्स मध्ये जैन स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल, बाकी पूर्ण खाली.
अंकाईवरची सगळ्यात सुंदर केव हीच आहे बरं का. याच्यावर 2 मजली केव आहे ती आणि याच्यावर बघा किती सुंदर कार्विंग आहे ना, किती सुंदर. आणि त्या साईडला ना मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायचं राहून गेलं. इथं खूप सारे मंकीज आहेत आणि जस्ट इथं पाण्याचा टाका आहे हे बघा. हा त्याच काळातला आहे आणि हा माझ्या अंदाजे खाली उतरून तुम्ही पाणी घेऊ शकता. आता पूर्ण खाली आहे ते पण खाली आहे, दोघे जॉईंट आहेत वाटतं ते. आणि एक केव आहे, हिच्यामध्ये पण खूप सुंदर असं कार्विंग केलेलं स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला भेटतं. ओपन हिच्यामध्ये कार्विंग खूप सुंदर आहे, बट मूर्ती वगैरे नाही हिच्या. हे बघा इनसाइड मध्ये आहे ना पूर्ण पॅक केलंय त्यांनी, दरवाजा लावलाय. मावशी दरवाजा का लावला याला? हा वॉचमॅनने लावलाय का? आता इथून बघा किती सुंदर दिसतोय ना टंकाईचं. हा जॉईंट केलाय, हा अंकाई आहे आणि हा टंकाई आहे. आणि याच्या दोघांचा जॉईंट मध्ये ना खूप सुंदर अशी तटबंदी बनवली गेली. खूप सुंदर दिसते वरून. म्हणजे माझ्या अंदाजे ना आपल्या भागामध्ये सगळ्यात सुरक्षित आणि सगळ्यात चांगल्या प्रकारे आतापर्यंत राहिलेली तटबंदी हीच आहे. बट ह्या किल्ल्याची ना हिस्ट्री आपल्याकडे जास्त नाही. बट एक गोष्ट असू शकते, जसं की नाणेघाटपासून सरळ सरळ या सिन्नर भागातून जो परंतु एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी, ह्या किल्ल्या बनायच्या पहिले इथं ना केव जरूर असतील. जैनिझमच्या केव इथं तुम्हाला दिसत आहेत ना, वरती पण आहेत खाली पण आहेत त्या साईडला. मग ह्या केव पहिले असतील, नंतर मग हा किल्ला डेव्हलप केला गेला असेल. कारण की किल्ल्याचं बांधकाम आहे ना खूप असं 16व्या 17व्या सेंचुरीतलं किंवा 15व्या 16व्या सेंचुरीतलं वाटतं. किती सुंदर तटबंदी आहे ना इकडंपर्यंत आहे. आणि जो तिथं आहे ना वरती एक दरवाजा आहे आणि बिलकुल त्या साईडला पण एक तटबंदी आणि इकडं पण आहे ना डबल तटबंदी. म्हणजे इथं अगर ह्यामध्ये पण जाते ना शत्रू, तरी त्याला त्या तटबंदीवर पोहोचण्यासाठी म्हणजे किल्ल्यावर पोहोचण्यासाठी परत इथं लढावं लागेल. म्हणजे डबल तटबंदी त्याला. ही एक आणि वरच्या साईडला आहे. आता खूप सुंदर दिसते. त्या साईडला पण डबल आहे, ही एक आणि वरच्या साईडला आहे. चाललेला नाही या भागात. पाणीचा इश्यू असू शकतो इथं आणि इकडं है ना. आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली, मी तुम्हाला सांगितलं ना या भागामध्ये जैनिझमचा प्रभाव असेल, तर जैनिझमचा प्रभाव आहे ना त्या काळातील राजा लोकांवर किंवा व्यापारी लोकांवर. एक थोडी गोष्ट सांगतो तुम्हाला मी. काही रिलिजन असे होते त्या काळात, जसं की वैदिक आजचा जो धर्म आहे, आपण जो धर्म फॉलो करतो हा लोक धर्मच आहे. याच्यामध्ये ना तर्काला काही आधार नाही. पण त्या काळामध्ये वैदिक धर्म किंवा हिंदू धर्म बी होता ना, त्याला तर्काला आधार राहायचा. बसून सण लोक तर्क करायचे. जैनिझम बुद्धिझम यांच्यामध्ये आपसमध्ये तर्क व्हायचा. तर त्या काळामध्ये ना जो तर्क जिंकला गेला किंवा जो तर्क जास्त पॉवरफुल होता आणि राजाला तो पटला, तर राजा तो धर्म स्वीकार करून घ्यायचा आणि त्याचा तो धर्म बनायचा. मग तो त्या धर्मातील साधू संतांना केव वगैरे दान धर्म करायचा. तर त्या टाईपलाच तिथल्या केव आहे ना त्या दान केल्या असतील. त्याच्यानंतर मग हा किल्ला जवळपास आहे ना 13व्या 14व्या सेंचुरीतला असू शकतो. कारण की याचं बांधकाम बघा तुम्ही है ना. तटबंदी बी येत ना आता पुरातत्व खात्याकडनं रिपेअर केले गेलेले आहेत वरच्या साईडला. बट हे जुनंच काम आहे, हे रिपेअर केलेलं आहे. हे थोडंसं जुनं वाटतं. आता आपण एंट्री करतोय आणि दरवाजा पण खूप नक्कीच आहे. मीन्स राऊंड जस्ट हा पहिला द्वार आहे. तुम्ही नोटीस करताय का नाही, पण इथले शरब शिल्प वगैरे असतील ना दिसतात का तुम्हाला, हे तोडले गेले म्हणजे छन्नी हातोडीने काढले गेले असतील. म्हणजे हा दरवाजा असू शकतो हिंदू काळे किंवा मग असं हिंदू राजाने कोणी डेव्हलप केला असेल. पण त्याला तोडलं गेलेलं आहे, वरून असं काढलं गेलेलं आहे. नजर येते पहा. जस्ट आता देवळ्या वगैरे तुम्हाला दाखवतो मी. सैनिक बसायचे हे तुम्हाला प्रत्येक किल्ल्यावरती असतं, असं पॅक असतं. आता इथं तोप लावून सण बाहेरच्या येणाऱ्या शत्रूंना तुम्ही रोखू शकतात. या साईडला एक देवळी असेल, इथं सैनिक बसतात. हा इनसाइड दरवाजा बघा. तटबंदी, ह्या किल्ल्याची तटबंदी इतकी सुंदर आहे ना. आणि जस्ट इथं म्हणजे असं समजून घ्या तुम्ही, फोटो काढण्यासाठी सगळ्यात बेस्ट लोकेशन आहे. इथून जस्ट आपण एंट्री केली आता आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी. इकडनं जाऊन तुम्ही ना टंकाईवर जाऊ शकता. हा टंकाई आहे, हा त्याचा द्वार आहे आणि इथं बुर्ज वगैरे. म्हणजे हा किल्ला पण लढवला जाऊ शकतो आणि ही दोघी साईडला तटबंदी. म्हणजे हा एक मध्ये असा हे दोघांना बीच समजून घ्या, दोघा किल्ल्यांना जोडण्यासाठी. आणि इकडे हे अंकाई खूप उंच किल्ला आहे. याच्यावरती एक राजवाडा वगैरे साऱ्या गोष्टी आहेत. आणि या साईडला एक अशी गोष्ट आहे, तिथं केव वगैरे मी तुम्हाला ते पण दाखवेल. आणि ही जी एक बिल्डिंग दिसते तुम्हाला, ही बहुतेक असू शकते दारुगोळा कोठार. जस्ट आपण इकडे जाऊया आणि मग वरती घेऊन जाईल तुम्हाला मी. वरून आहे ना ह्या साईडचा नजारा खूप सुंदर दिसतो. आपण जस्ट आलो, ही तुम्हाला मी सांगतो दारुगोळा कोठार वगैरे असू शकतो. आणि जस्ट ही गोष्ट बघा, हा आहे दरवाजाचा. आता त्याचा हा दरवाजा मी तुम्हाला दाखवला ना, वरची साईड आहे बघा. थोडं वाटतं ना काढलेलं, याच्यावरचे शरब शिल्प काढले गेले असतील बहुतेक. म्हणजे हा किल्ला असू शकतो कोण्या हिंदू राजाचाच असेल, नंतर काढलं गेलं असेल त्याच्यावरचं शरब शिल्प किंवा मग असं बी नसू शकतं ना.
ते जस्ट तसंच असेल. हे बघा इथं एक तोप लावू शकता अशी तुम्ही, खाली अशी जागा बनवलेली आहे. जस्ट माझ्या अंदाजे एकाच वेळेस तुम्ही 3 साईडला तोफा ऍडजस्ट करू शकता, छोट्या छोट्या है ना. 3 तोफा ऍडजस्ट केल्या जाऊ शकतात. म्हणजे दरवाजाकडनं येणार ह्या शत्रूला इकडनं रोखला जाऊ शकतो. समोरून किल्ल्याच्या दरवाजा रस्त्याकडून येणारा शत्रू रोखला जाऊ शकतो आणि इकडच्या साईडने येणारा शत्रू पण रोखला जाऊ शकतो है ना. म्हणजे खूप चांगलं असं आर्किटेक्चर आहे याचं. आणि जस्ट इथं पण तुम्हाला वाट दिसते, जस्ट बुनली गेली ती. आणि वरच्या साईडला आहे ना खूप सारे, इथं गेलो होतो आपण तसं तिथं पण आहे, त्या साईडला पण आहे. म्हणजे असं तुम्ही बघताय तिथपर्यंत वरती तटबंदी अशी, वरती सैनिक असे वरती उभा राहून लढू शकतात. आणि जस्ट ही तुम्हाला केव सांगितली तुम्ही, आणि ही वरची तटबंदी. म्हणजे ह्या किल्ल्याला 2 तटबंदी आहेत. ही पहिली आणि ही पडल्यानंतर दुसरी ही लढवली जाऊ शकते. आणि ही केव तुम्हाला दाखवतो मधून. मी मागच्या वेळेस आलो होतो ना, त्यावेळेस ही केव ओपन होती. आता पण आहे का नाही, आता त्यांनी पॅक केली आहे, मध्ये सामान वगैरे ठेवलंय है ना. ही छोटीच केव आहे बघा, ही छोटी आहे. अजून एक केव आहे इथं जी अशी राऊंड मारून फिरली जाते, ती दाखवतो. एक केव तिथे दाखवली. आता हे पाण्याचा टाका आहे हा किल्ल्यावरचं, इकडनं चढून वरती आलो आपण. हे पाण्याचा टाका असेल म्हणजे किल्ल्यावरचा पाण्याचा सोर्स. दुसरी केव आहे ना इकडच्या साईडला आहे. मी तसंच तुम्हाला घेऊन जातो. जस्ट बघ अशा रोडाने चालण्याची बी सवय असली पाहिजे. असं कोरलंय थोडं पायऱ्या. ती केव जी मी तुम्हाला सांगत होतो ना, असं फिरलं जात होतं तिला, ती केव हिच्यामध्ये काहीच नाही, पूर्ण खाली ही केव. बट नाही ही त्यांनी, ही पण दुसरीच, ती कुठं गेली मग. हे बघा किती किती मोठी केव आहे ना. आणि ही केवचा उपयोग आहे ना जस्ट पूर्ण खाली आहे ती पूर्णपणे. म्हणजे माझा अंदाज तिचं पूर्ण कामच झालेलं नसेल. तर ही केवचा उपयोग आहे ना या किल्ल्यावर जेव्हा शासन वगैरे राहत असतील ना, तर मग कुठलं तरी कोठार म्हणून वापरलं जात असेल. दारुगोळा कोठार किंवा मग धान्य कोठार किंवा मग सैनिकांना राहण्यासाठी जागा वगैरे. हा बघा अंकाईकडे जाणारा पहिला दरवाजा आहे. तिकडे टंकाई आहे, टंकाईचा तो दरवाजा आहे वरचा, आणि अंकाईचा हा आहे ना. आता अंकाईकडे आपण चाललोय. आणि अंकाईकडे ना जाताना ना 2-3 मेन हाच होता. अंकाईचा उपदुर्ग तो असेल, टंकाई पण, दोघं जॉईंट दुर्ग येते. किती सुंदर. हे बहमनींचं काम असू शकतं किंवा मग निजामांचं असेल बरं का, कारण की काही दिसत नाही, पण हे लाकडावरून किंवा एक अंदाज माझा जस्ट निजामांचा असू शकतं. हे बघा पहिल्या द्वारच्या इनसाइड मध्ये आलो. खूप सुंदर अशा देवळे असतील ना इथं पण. इथं सैनिकांना बसायसाठी ह्या साईडला पण असं पूर्ण वरून असेल, मध्ये पण बसू शकतात सैनिक खूप जास्त. तिकडे एक छोटीशी वाट दिसते तुम्हाला ना, तर बुज मध्ये जाण्यासाठी असेल ती, आपण बघूया चला. एक वाट आहे बघा, पण तिथे ना वट वागळं आवाज करतायत ब्रो. आणि वरच्या साईडला अरे खूप असं झिकझॅक मध्ये रोड दिसतोय मला. असं फिरून असं वरती चढायचं आपल्याला. मग हा एक द्वार लागेल. म्हणजे या किल्ल्यावरती वरती जाण्यासाठी ना शत्रूंना खूप असं मेहनत करावं लागत असेल. मी तुम्हाला सांगत होतो ना, एक केव आहे जी राऊंड फिरली जाते, ती ही केव आहे बरं का. इथं पाण्याचं काही सोर्स आहे वाटतं. वरून येणारं पाणी इथून जात असेल खाली. इकडनं आलो आपण, इकडनं वरती चढायचंय. आणि इथं पण एक केव आहे बघा, जस्ट वाचवली जाते तिला आता. ही बघा केव मध्ये बघा है ना, पूर्ण असं डिस्ट्रॉय झालंय, हे पूर्णपणे संपलंय. दोघी साईडला असं हे दिसतंय, मध्ये जैनिझमचं स्ट्रक्चर असेल. आणि पूर्ण राऊंड फिरलं जाऊ शकतं हिला, पण हे पूर्ण काम झालेलं नाहीये है ना. हे बघा हा याच्यावरून कळतंय ना, पूर्ण काम झालेलं नाही. वटवागळांनी पूर्ण घाण केली इथं. आणि जस्ट त्यावेळेस याचा काहीतरी दुसरा वापर होत असेल. हे बघा इकडे पण तुम्हाला ओपन दिसतंय बघा, इकडे पण. म्हणजे काम त्याला पूर्ण असं राऊंड बनवणार होते ते. इथून थोडीशी वाट आहे वाटतं त्याला, का काही नाही मला नाही माहिती, पण असं पूर्ण राऊंड फिरण्यासाठी ते बनवलं जात असेल, पण त्याचं काम पूर्ण झालं नाही. म्हणजे आपण एक गोष्ट समजू शकतो की केव बनवण्याचं स्ट्रक्चर त्यावेळेस कसं काम केलं जायचं. केव आता ही खालून वरती जाणारी केव होती, तर मी खूप अगर जास्त लॉंग टाईमपर्यंत इथं जैनिझमचं शासन राहिलं असतं. म्हणजे राजा अगर जैनिझमचा राहिला असता आणि काम अजून वाढत गेलं असतं ना, तर मग हे खूप मोठं स्ट्रक्चर तुम्हाला दिसलं असतं. बहुतेक असं समजा की आपण वेरूळचं एका कैलाश टेम्पल बघतो त्या टाईपमध्ये, किंवा मग त्याच्यापेक्षा छोटं वगैरे, पण असंच काहीतरी स्ट्रक्चर हे बनवण्याचा त्यांचा प्रयत्न होता है ना. खूप सुंदर असं हे अर्धवट मूर्ती आहे इथं. अजून त्या साईडला पण आहेत इथं बघा है ना. या साईडला हे तुटले आहेत, म्हणजे हे तुटल्या गेलेल्या असतील, खंडित केल्या गेल्या असतील है ना. या साईडला पण आहे, म्हणजे तिकडे मूर्त्या वगैरे नाही आहेत, बट त्यांचा प्रयत्न असेल बनवण्याचा. बट इथं शासन चेंज झालं, मग त्याच्यानंतर इथले साधू वगैरे पळून गेले असतील किंवा निघून गेले असतील है ना. आणि त्याच्यानंतर काम करणारे पण निघून गेले असतील. तर जस्ट आता वरती चाललोय आपण अंकाईकडे. वरती बी खूप असं सुंदर स्ट्रक्चर आहे, एक महल आहे वरती बघण्यासारखा. आलो आपण, आणि इथं पण आहे ना वरती असं पूर्ण पॅक असेल बरं का. म्हणजे ह्या बुर्जवर जाण्यासाठी ऍक्सेस असेल इकडनं जाण्यासाठी असं है ना. इकडनं असं फिरून जाऊ शकतं तिथं. आणि हा बघा हा दुसरा द्वार याचा,
आता आपण या दुसऱ्या दरवाजामध्ये घुसतोय आणि खूप सुंदर असं स्ट्रक्चर दिसतंय आणि वरती ना मला यादवकालीन पायऱ्या दिसत आहेत. म्हणजे हा किल्ला यादवांच्या काळात होता. हे बांधकाम नसेल, हे बांधकाम सारं नंतरचं आहे. पण ह्या पायऱ्या जे कार्विंग वगैरे केलेल्या पायऱ्या आहेत ना, हे यादव असे बनवायचे. हे नाही कार्विंग करून वरतीपर्यंत पायऱ्या आहेत. आणि जस्ट आपल्याला यादवकालीन आहे ना, वरती पण एक गुफा आहे अजून. तर या गुफा यादवकालीनच असतील. वा, थोडस हरिहरची आठवण येते ना. आपण आता तिसऱ्या दरवाजामध्ये एंट्री केली आहे आणि ह्या आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटकडनं ना रिपेअर केलेला दिसतोय तुम्हाला. हे बघा, है ना, इथं पण इथं देवळी वगैरे दिसते तुम्हाला. इथं बसायला जागा असेल. म्हणजे जस्ट तुम्ही ना 3 दरवाजे क्रॉस करून वरती चढताय. आता पण परत वरती चढायचं आपला. वरती पण 1-2 दरवाजे लागतील. इथून बघा तो पहिले तर इथून आपण असं आलोय हा. आणि इथून बघा आता टंकाई किती सुंदर दिसतोय. आणि टंकाईवरती आहे ना तुम्हाला आहे ना सरदारांच्या वाड्यांचे अवशेष वगैरे दिसतात. पूर्ण खाली ती जागा, अवशेष वगैरे दिसतात सरदारांच्या. टंकाई पूर्ण खाली आहे. तिथं आहे ना सरदारांचे काही वाड्यांचे अवशेष वगैरे दिसतात. बट एक टेम्पल आहे जुनं, हेमाडपंथी टेम्पल. ते दाखवेल वाटल्यास मी. अगर टाइम भेटला तर आपण तिकडे पण जाऊ. बघा हे जुनं काम आहे, है ना. याच्यामध्ये सिमेंट भरलं गेलं आहे. पण हा जुना दगड आहे. आता झिंजला येतो. म्हणजे जवळजवळ 600-650 वर्षापासून हा किल्ला उभा असेल, किंवा 700-800 वर्षापासून. हा आला अजून दुसरा दरवाजा, तिसरा दरवाजा वाटतं. बघा त्याच्यावर पण असेल, पूर्ण पॅक असेल, पण ते धसलंय. वरती एक जय महाराज काहीतरी लावलेलं आहे. समजत नाही कशाबद्दल. इकडे जायचंय. हा किल्ला आहे इकडं. हा बुर्ज असेल. आणि हे बघा पाण्याचे इथं पण टाके बनवलेले आहेत बरं का. आता इथं व्हिजिबल होते. आणि वरच्या साईडला पण असेल पाण्याचे टाके वगैरे टंकाईवरती. हे बघा हे कार्विंग करून पायऱ्या आपण वरती चढलो. परत एक द्वार लागलाय असा, है ना. हा पण जुनंच काम आहे. जस्ट वरती जाण्यासाठी इथं पण तुम्ही तोफा वगैरे लावू शकतात. म्हणजे हा एक बुर्ज म्हणून वापरला जात असेल. जस्ट वरती चढून इकडं पण एक रोड आहे, तिकडं पण दिसतोय. इथून आलो आपण आता जस्ट. इकडं असं आहे इकडं. आणि वरती आता वाडे वगैरे लागू राहिले. माझ्या अंदाजे आपण किल्ल्यावरती येऊन गेलोय आता. वरती आलो आपण. आणि त्या साईडला आता टंकाई दिसतं. आणि टंकाईवरती ते महादेवाचं एक हेमाडपंथी मंदिर आहे ना, ते पण दिसतंय. आणि आता किल्ल्यावरती पोहोचलोय आपण. जस्ट ह्या साईडला वरती किल्ल्यावरती जाण्यासाठी रस्ता आहे. आणि ही एक मस्जिद आहे ना माझ्या अंदाजे. तर इनसाईडमध्ये बघू वरती मस्जिदचं असं तुम्हाला डोम वगैरे दिसतंय ना. तर इनसाईड मस्जिद असेल. आणि हा वरती जाण्याचा रोड आहे. आणि तो बाले किल्ला आहे अंकाईचा. या साईडला ते मस्जिदपेक्षा आहे ना दुसरं काही असू शकतं बरं का. जस्ट मी तुम्हाला दाखवतो. इनसाईडमध्ये मस्जिद एवढी छोटी नाही असणार ना. हे बघा रूम दिसतोय तो. टॉयलेट वगैरे दिसतंय का काय, है ना. असं आहे ओपन. आणि ह्या साईडला बघा हे वरती पण ओपन आहे. मीन्स याचा अर्थ काय होतोय ते नाही माहिती मला. पण हा रूम असू शकतो. या साईडला पण रस्ता आहे. म्हणजे बॅक साईडला तर खूप सारं स्ट्रक्चर असू शकतं. इकडे पण आपण दिसतंय बघा. या साईडला पण बांधकाम दिसतंय ना, दगड वगैरे पडलेले आहेत. तर बांधकाम असेल इकडं खूप सारं. तर हे काहीतरी असू शकतं, महल वगैरे किंवा महलचा एंट्रेस वगैरे. बट इथं बघा असे नावं टाकून ठेवली सगळीकडे. ही झाली घाण सवय आपल्याकडे. इथून थोडं वरती चढून आलो. इथं परत पाण्याचा टाका आहे, है ना. हे एक आहे इकडच्या साईडला आहे, है ना. म्हणजे किल्ल्यावरती पाण्यात साठवून ठेवलं जात होतं. कारण की दुसरा तर ऑप्शन नाही ना. किल्ल्यावरती पाणी वगैरे जिवंत पाणी असेल असं सांगता येत नाही. तर पाणी साठवून ठेवलं असेल. आणि ठिकठिकाणी तुम्हाला अशा छोटे छोटे टाके वगैरे दिसत आहेत. जस्ट इथं पण टाका दिसतोय. आता त्याला बांधकाम केलंय, पण खाली कोरलेला टाका आहे ना. खाली बघा, है ना. तिथं पण पाणी दिसतंय. वरच्या साईडला ते बैल चरत आहे तिथं पण टाका आहे. आणि इकडं रस्ता आहे. तिथं वरती केव्स आहेत अजून. म्हणजे जैन केव वरच्या साईडला पण आहे. वरच्या साईडला पण गोठा वगैरे. म्हणजे इथं लोक राहतात का काय ते नाही माहिती मला. बट इथं दिसतंय ते गोठ्यासारखं. बाबांचं आहे ते, गोशाळा आहे वाटतं. आणि हीच गोशाळाचं काहीतरी जागा असेल ही. वरून खालून वरती आलो. हे स्ट्रक्चर तुम्हाला दाखवलं मी. ही गोशाळा. आणि बघा केवमध्ये ना म्हशी वगैरे गाई वगैरे बांधलेल्या दिसत आहे. ट्रॅक्टर लावलंय. हे बघा ही पाण्याचा टाका केवच्या बाहेर. ही केव आहे. बाबांनी ते चारा कापतायत. ही पण एक खालची जशी केव होती ना राऊंड फिरणारी, त्या टाईपच केव आहे. पण इथं गाई वगैरे बांधून ठेवले आहे ना. ही पहा इकडं. आणि इकडं पुढं पण एक केव आहे ज्याच्यामध्ये ना मंदिर आहे. तर अशा केवचा असा वापर नाही केला गेला पाहिजे ब्रो.
साईडने आपण थोडं पुढं आलो, तिथं मी तुम्हाला दाखवले ती गोशाळा वगैरे, तिथं काही केव्स आहेत ज्याच्यामध्ये गाई वगैरे चारा वगैरे ठेवला जाते. म्हणजे यार अलग लेवलला चाललोय आपण. ही एक अगस्त्य आश्रम आहे अनकाई, बाबां ते बसले. आणि एक केव आहे, ही पण जुनीच केव आहे, 12व्या-13व्या सेंचुरीमधली है ना. आणि इकडच्या साईडला आहे ना तुम्हाला तो महल आहे एक, जो की ह्या जागेवरचा किल्लेदारचा महल आहे. तिथून आहे ना तुम्ही ना पूर्ण त्या जागेवरून ना पूर्ण भागावरती लक्ष दिलं जाऊ शकतं. अशा स्पॉटवरती तो महल आहे. जस्ट इथून पण दिसतोय ते बघा, हे बघा. तिथं पण एक युनिक असं बांधकाम दिसतंय मला, तिथं जाऊन बघू आपण काय ते. बघा किती युनिक पॉईंट वरती किल्ला आहे ना, पूर्ण भागावरती तुम्ही लक्ष ठेवू शकता. म्हणजे तिकडे उभं राहून तुम्ही त्या दक्षिणकडचा भाग बघू शकता, इकडचा पूर्ण भाग दिसतोय. इकडचे आपल्या भागातले किल्ले पण दिसत आहे, कळवणच्या भागातले ना, चांदवड वगैरेचा चांदवडचा किल्ला आहे माझ्या अंदाजे तो आहे ना. सगळा भाग दिसतोय इथून ओपनली. आणि हा दिसतोय तुम्हाला टंकाईवरचं ते मंदिर पण दिसतंय बघा. हेमाडपंथी ओनली एकच बांधकाम राहिले तिथं. आजूबाजूला भरपूर असे तिथं तुम्हाला खाली स्ट्रक्चर पाहायला भेटतात घरांचे. तिथं पण एक केव दिसते, माझ्या अंदाजे पाण्याचा केव असेल तो, आहे ना. म्हणजे पाणी साठवण्यासाठी टाका असेल. जस्ट तिथलं पाणी वापरलं बी जात असेल यांच्यासाठी. यांना पाण्याची कुठून सोय असेल मग, तोच असेल. आणि खाली एक तालाब आहे, जो की बिलकुल जो किल्लेदारचा वाडा आहे ना, त्याच्या बिलकुल ह्या साईडला एक पाण्याचा टाका आहे, त्याच्यामध्ये कंटिन्यू पाणी राहतं. बॅक साईडला खूप अशा लाईनीमध्ये किल्ले आहेत. म्हणजे सह्याद्री पर्वत रांगेमधली एक लाईनच ही या डोंगरांची, त्याच्यामध्ये हा किल्ला बसला आहे. आणि जस्ट अशा समोर आहे ना भरपूर अशी किल्ले मीन्स डोंगर दिसतात तुम्हाला. हे बघा इकडनं आलो आपण, तिकडे आहे ना ते अगस्त्य ऋषींचा आश्रम वगैरे. हा बाले किल्ला आहे, वरची साईड पण आहे बघा, बाले किल्ला असेल या अंकाई किल्ल्याचा. जस्ट अशा तुम्हाला समयता दिसत आहेत बघा, ही ते इथं तिथं. आणि त्या साईडला पाण्याचा टाका आहे, जस्ट सुंदर पाण्याचा टाका आहे. म्हणजे इथलंच पाणी आता प्याय वगैरे वापरलं जात असेल, कारण की त्या लोकांना आता जे आश्रमामध्ये ते गुरु वगैरे राहतात, त्यांना पिण्यासाठी काय सोर्सेस आहे पाण्याचा. त्याच्यामुळे माझ्या अंदाजे हेच पाणी ते शुद्ध करून कसं तरी पेत असतील, किंवा मग खालून पाणी आणत असतील, कारण की जागा नाही या जागेला पाणी आणण्यासाठी. आणि लोक पाहिजे सिगारेट पिते भाऊ. आणि त्या साईडला महल आहे, इथं पण पाणी साठलेलं आहे. तिथून तोडलेलं दिसतंय त्याला ना, कार्विंग केली असेल, खोल केला असेल, म्हणजे पाणी साठवण्यासाठी भरपूर जागा आहे. तिथं पण आहे, महलच्या बिलकुल साईडला पण पाणी साठवण्यासाठी जागा आहे. इथून आहे ना तुम्ही ना बघू शकता यार, लांबपर्यंत नजर ठेवू शकता आहे ना समोर. म्हणजे हा लास्ट डोंगर आहे सह्याद्री माळेतील, माझ्या अंदाजे ह्या साईडचा सगळ्यात लास्ट साईडचा डोंगर असेल तो. दूरपर्यंत प्लेन आहे. इकडच्या साईडला तुम्हाला ना मनमाड वगैरे दिसतं. त्याच्यानंतर सारे किल्ले येतो. अगर इथलं वातावरण साफ असतं तर धोडपपर्यंत किल्ले बघू शकतात तुम्ही. चांदवडचा किल्ला बघू शकतात, त्याच्यानंतर खूप सारे किल्ले ह्या साईडचे बघू शकतात तुम्ही. ह्या साईडचे किल्लेदारचा वाडा म्हणण्यापेक्षा किल्लेदारचा महल म्हणजे खूप मोठी दिसते बरं का. खूप इनसाईडमध्ये खूप मोठी जागा असेल ती. आणि मध्ये आहे ना जे असं ओपन प्लेस बी असेल, म्हणजे पूर्ण वाडा असा बांधलेला गेलेला, आणि मध्ये ओपन प्लेस पण करतोय. हे बघा असं आहे एंट्री साईडला, जस्ट मध्ये बघा है ना. पहिले इकडनं मी तुम्हाला इकडनं दाखवतो. हे बघा वरून पूर्ण पॅक असेल, 2 मजली असू शकतो तो, 2 मजली, वरती पण 1 मजला असेल वगैरे. जस्ट पडलंय, मधले दगड वगैरे उचलले, साफसफाई केली आहे. म्हणजे आता भारतीय पुरातत्व विभागाकडनं इथं काम चालू आहे, आणि खूप छान. हे बघा है ना, इथं माझ्या अंदाजे पाणी साठवलं जात असेल, पाणीच असेल. हे बघा असं दिसतंय तुम्हाला. तिथं एक कारंजा असेल मधल्या साईडला इथं, आणि हे पाणी भरलं जात असेल. पूर्ण हा वाडा असा महल असेल. तिथं वरती काय आहे काय माहीत, ते बी बघूया आपण. आणि खूप सुंदर वाटतंय. ज्यावेळेस चालू होतो ना इथं पूर्ण माती भरलेली होती ना, त्याच्यामुळे समजत नव्हतं. पण हे बघा किती सुंदर कार्विंग केलेली याला, है ना. किती सुंदर. म्हणजे इथं पाणी भरलेलं राहत असेल, तिथून एक रस्ता वगैरे दिसतोय. अजून खाली जाण्याचा रस्ता आहे का काय, नाही काय तिथं काय माहिती. तिथं बघा तसं दिसतंय तुम्हाला. त्या साईडला पण होतो है ना, तुटलंय ते. माझ्या अंदाजे पायऱ्या आहेत त्या याच्यामध्ये उतरण्याच्या पायऱ्या आहेत. हा असा रस्ता असेल, असा पण रस्ता असेल. म्हणजे 4 विभागलेल्या बाजू असतील, आणि मध्ये कारंजा असेल. म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो ना मी, तेव्हा इथं पूर्ण माती भरलेली होती, ते हे लक्षात नाही येत होतं. पण आता खूप सुंदर दिसतंय. हे पूर्ण साफ केलं आहे आणि पूर्ण क्लीन केलं असल्यामुळे ना त्याला समजता येतं की हे स्ट्रक्चर काय असू शकतं. म्हणजे या बाजूला पूर्ण असे रूम्स असतील, मधल्या साईडला तुम्हाला इथं तालाब वगैरे दिसतोय, तिथं पण रूम आहे. इथं असं माझ्या अंदाजे ना असे याच्यावरून असं बांधकाम असेल,
जस्ट 2 मजली. तिथं एक दिसतंय बघा, इकडे आहे बघा 2 मजलीचं समजतं तुम्हाला. याच्यावरती दुसरा मजला दिसतोय ना, पायऱ्या आहे वरती चढायला. ह्या साईडला पण पायऱ्या आहेत. आता हे स्ट्रक्चर मला समजत नाही, हे कुठलं मुस्लिम स्ट्रक्चर वाटतंय मला. बट जस्ट इमॅजिन भैया, इथं तर युनिक गोष्ट वाटते मला. जस्ट वन थिंग, पहिले मला बघून घेऊ द्या. हो, इथं समाधी नाही आहे. आता कुठला बाबा असा वरती समाधी देईल दगडांमध्ये यार? व्हॉट इज दिस ब्रो? हे काय, असं कसं काय होऊ शकतं यार? इथं कसं काय समाधी घेतली जाऊ शकते? असं वाटतंय की बांधकाम केलेलं आहे. है ना? हे पॉसिबल आहे का? दर्गा बनवली जाऊ शकते का? म्हणजे कोणाला असं पुरलं जाऊ शकतं का तिथं? एखाद्या भिंतीवरती आहे ना, एक किल्ल्याची भिंत आहे, म्हणजे किल्ल्याचा मीन्स वाड्याची भिंत आहे, वाड्याच्या भिंतीवरती ते स्ट्रक्चर बनलं आहे. हे पॉसिबल असू शकतं का? कारण की खालच्या साईडला रूम आहे ना, इकडं पण रूम आहे, म्हणजे 2 मजली इमारत होती ही. तर कमेंट करून सांगा मला काय असू शकतं ते. आपण तिकडून आलो, तिथं दर्गा वगैरे दिसतं. या पहिले नाही, याला दोऱ्या वगैरे गुंडाळलेले होते बरं का या जागेला. इथं असे काहीतरी बांधून जायचे, मन्नत मागून जायचे लोक. जस्ट काढून टाकले ते. इथं माती भरली होती, तुम्हाला सांगितलं मी. इथं पहिले खूप घाण होती, आता जस्ट साफ केले ते. आणि अजून एक गोष्ट नोटीस केली मी, हे बघा, हे कमळ आहे ना, म्हणजे हे जे पुरातन बांधकाम असायचं ना हिंदू स्ट्रक्चरमध्ये, कमळ वगैरे त्याची निशाणी असायची. तर जस्ट ह्या वाड्यामध्ये काही गोष्टी वापरल्या गेल्या आहेत, त्या हिंदू स्ट्रक्चरमधल्या वापरल्या गेलेल्या आहेत. हे बघा, कमळ आहेत ना इनसाईटमध्ये. बट ते समजत नाही ना बांधकाम नेमकं कोणी केलेलं आहे, कारण की याच्याविषयी आपल्याकडे जास्त डिटेल नाही ना. छोटा नाही आहे बरं का, ही भिंत छोटी नसेल. आता इथं रूम आहे बघा, इथं बघा इनसाईटमध्ये तुम्ही बघताय रूम आहे. रूम मध्ये सामान वगैरे ठेवलं. इतका मोठा रूम आहे की 2 माणसं आरामात, 3 माणसं आरामात राहू शकतात. वरती पायऱ्यात वरती जाण्यासाठी तो रूम दिसतोय ना, आणि त्या साईडला पण रूम आहे, म्हणजे त्याच्यावर दर्गा बनली आता, पण हा रूम आहे है ना. इकडे एक वरती पण असं बांधकाम होतं जस्ट बघण्यासाठी. हा बघा, हा तो हायवे. या साईडला तुम्हाला मनमाड दिसतंय, आणि इकडं पूर्ण ओपन प्लेसमध्ये पूर्ण नजर ठेवू शकता तुम्ही. म्हणजे किती मेन स्पॉटवर बनलेला आहे तो. आणि याच्यावर पण असं बांधकाम असेल, वरती रूम असतील, तिकडे रूम आहे, सगळीकडे म्हणजे खूप सुंदर असा वाडा ह्या, महल आहे हा. मेन प्रॉब्लेम ह्या किल्ल्याचा असा आहे की ह्या किल्ल्याविषयी ना जरा पण हिस्ट्री तुम्ही इंटरनेटवर शोधू नाही शकत. मीन्स एवढं सांगितलं जातं की यादव काळामध्ये हा किल्ला होता. यादव काळामध्ये तिथं गुफा वगैरे आपण ज्या बघितल्या त्या होत्या. त्याच्यानंतर मग छोटा मोगट किल्ला असेल व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी. नंतर बहमनींच्या काळामध्ये पण व्यापारी मार्ग चालणाराच असेल हा, या साईडला जाणारा, तो मग तो वापरला जात असेल. मग त्याच्यानंतर हळूहळू इथं किल्ल्याचं बांधकाम झालं असेल जवळपास निजामांच्या काळामध्ये. कारण की निजामांच्या काळामध्ये माझ्या अंदाजे आपल्या प्रदेशामध्ये म्हणजे नाशिक, आपलं साल्लेर मुल्लेर, हे 2-3 किल्ले आपल्याला प्रसिद्ध आहेत. बहुतेक हा किल्ला आहे ना गुजरातकडे जाणाऱ्या रोडावर बसला असेल. जस्ट आहे ना थोडी पण काय होईना माहिती आपल्याला भेटली पण तर ते चांगलं वाटतं. पण ह्या किल्ल्याविषयी जास्त माहिती नाही आहे. बट हा किल्ल्याचा तो बाले किल्ला आहे, वरती पण काही स्ट्रक्चर वगैरे असू शकतं. बट तिथं झेंडे वगैरे लावले आहेत. आणि मी जो किल्ला होता तो पूर्ण तुम्हाला दाखवून दिला आहे. तर जस्ट व्हिडिओ कसा लागला तुम्हाला लाईक करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं की व्हिडिओमधला कोणता पार्ट तुम्हाला चांगला वाटला. आणि असंच माझे एफर्ट तुम्हाला आवडत असेल तर अशाच व्हिडिओसाठी तुम्हाला मला सबस्क्राईब करायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पर्यंत जय हिंद. मी टंकाईवर पण जाणार होतो, पण टंकाईवर सिर्फ एकच मंदिर आहे, जस्ट ते हेमाडपंथी, आणि चढावर खूप लागणार आहे. जस्ट दमलो आहे मी, त्यामुळे जात नाही. पण फ्युचरमध्ये कधी जाईल.